भारताने सिमला करार रद्द केल्यानंतर पाकिस्तान चीनचा सहारा घेऊ शकतो का, अशा प्रकारचे प्रश्न आता उपस्थित होताना दिसते आहे। जेव्हा की त्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या व्यतिरिक्त तिसरा देश येणार नाही असं आहे। मात्र चीनचा याच्यामध्ये सहारा घेतला जाऊ शकतो का पाकिस्तानकडून, याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। सर, काय सांगाल, ज्याप्रमाणे सिमला करार रद्द करण्यात आलेला आहे, पाकिस्तान आता चीनचा सहारा घेऊ शकतो? सिमला करार हा जुलै 1972 झाला होता। बेसिकली हा करार दोन गोष्टींकरता झाला होता। एक म्हणजे जे आपल्याकडे 93,000 त्यांचे पाकिस्तानचे सोल्जर्स कैदी होते त्यांना परत न्यायचं, आणि दुसरं म्हणजे अशी काही एक मेकॅनिझम तयार करायची की दोन देशांमध्ये युद्ध होणार नाही। तर पहिल्या याच्याला तर मिसेस इंदिरा गांधी ॲग्री झाल्या होत्या। दुसऱ्या याच्याकरता त्यांनी जुल्फिकार अली भुट्टोने 5 पॉईंट मांडले होते। त्याच्यामध्ये एक होतं की टेरिटोरियल इंटिग्रिटी जी आहे ती एकमेकाच्या तुम्ही आदर करायचा त्याचा। दुसरं हे होतं की एकमेकाशी चांगला व्यवहार करायचा। तिसरं हे होतं की दोघांमध्ये जर काही डिस्प्यूट झाला तर तिसरा कोणी येणार नाही। आणि चौथं हे होतं की काही झालं तरी जी LOC बनेल आहे किंवा लाईन ऑफ कंट्रोल बनेल तिला कोणी धक्का लावणार नाही, हा एक करार होता। त्याप्रमाणे आपण 93,000 कैदी त्यांना पाठवले, आणि सध्या जी LOC आहे किंवा लाईन ऑफ कंट्रोल आहे तो आपली जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे जी सर रेडक्लिफनी 1947 फाळणीच्या वेळेला दिली होती, घालून दिली होती, त्याच्या वर खाली अशी ती जाते। कारण 4 युद्ध झाली, 4 युद्धामध्ये काही प्रदेश आपण जिंकलेला आहे, काही प्रदेश त्यांनी जिंकलेला आहे, काही वेळेला प्रदेशांची देवाणघेवाण झाली आहे, काही वेळेला आपण ठेवून घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता हे झाल्यानंतर 93,000 कैदी तर काही परत येऊ नाही शकणार, पण ही बॉर्डर जी आहे LOC ही आता नाहीशी झालेली आहे। इंटरनॅशनल बॉर्डर राहील, त्याप्रमाणे आपण आता इंटरनॅशनल बॉर्डरपर्यंत जाऊ शकतो समोर, हा याचा अर्थ झाला। चीनचा कुठेतरी याच्यामध्ये पाकिस्तान सहारा घेण्याची शक्यता? याच्यामध्ये चीनचा पाकिस्तान सहारा नाही घेऊ शकत, कारण तिसरा कोणी येणार नाही हे या करारामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे। चीन हा फक्त आपल्याला धमक्या दाखवू शकतो, पण त्याला याच्यामध्ये फिजिकल पार्टिसिपेशन काहीही राहणार नाही। सर, सिंधू जलकरार स्थगित केल्यानं पाकिस्तानचा धडपडाट झाला आहे। पाकिस्तानला मोदींनी दिलेला हा किती मोठा झटका आहे? हा मोदींनी झटका दिलेला आहे, पण जसं मी काल तुमच्या चॅनलवर सांगितलं होतं की याला साधारण 6 महिन्याचा लीड पिरियड मिळालेला आहे, कारण त्यांना या नद्यांचं पाण्याची जी जरूरत आहे ती साधारण सप्टेंबरच्या नंतर पडणार आहे। त्यामुळे झटकाचा आहे। जर मान्सून चांगला नाही झाला तर सुरुवातीपासून झटका लागेल आहे, पुढच्या महिन्यापासून किंवा त्याच्या पुढच्या महिन्यापासून, नाही तर मग सप्टेंबर नंतर त्यांना त्रास व्हायला सुरुवात होईल आहे। आतापासूनच तिथे हल्ला व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि पाकिस्तानचे जे परराष्ट्र मंत्री आहे त्यांनी सांगितलं की एक बूंद पाणी भी हम उनको लेने नहीं देंगे, हर एक बूंद पे हमारा अधिकार है। तर हे जे आहे याचा अर्थ असा आहे की यांना कुठेतरी ही बाब हृदयामध्ये खोलवर गेलेली आहे, आणि त्यांना याचा फार मोठा त्रास होणार आहे। जरी लोक म्हणतात की 6 महिन्याचा लीड पिरियड आहे, तरीसुद्धा या लीड पिरियडमध्येही त्यांना त्रास होईल याचा। सर, काल पंतप्रधानांनी दहशतवादी आणि पाकिस्तानच्या आकांना जमिनीत गाडण्याचा इशारा दिल्यानंतर कारवाई सुरू झाली। अनंतनागमधील दहशतवादी आसिफ शेखचं घर स्फोटात उडवलं, आदिलचं घर बुलडोझरने पाडलं, मोठी कारवाईचे संकेत सुरू झाले असं म्हणायचं? असं मी म्हणणार नाही की मोठ्या कारवाईचे संकेत हे फक्त हे 2 घरं पाडण्यामुळे झालेले आहेत। या 2 घरांची जेव्हा कॉर्डनने सर्च झाली होती तेव्हा आपले जेव्हा सैनिक या घरात गेले तेव्हा त्यांना असं काही दिसलं की त्यामुळे ते पटकन बाहेर आले, आणि नंतर लगेच ते त्यांचं जे घर होतं ते स्फोटामध्ये उडालं। याचा अर्थ असा की तिथे त्यांनी काहीतरी सेन्सर ID लावून ठेवले असतील आहे, त्याच्यामुळे तिथे जी स्फोटकं त्यांनी ठेवली होती ती उडाली। आपण ती उडवली की नाही हे माहिती नाही, पण बुलडोझरनी जे घर पाडलेलं आहे ते घर आपण पाडलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न होत नाही। पण एक गोष्ट आहे, याच्यामुळे हे झालेलं आहे सिद्ध की या घटनेमध्ये आपले लोकल लोक होते, आणि याच्यावर पाकिस्तान आता जोर दिला आहे की त्या लोकांना तुम्ही पनिशमेंट दिलेली आहे, आमच्याकडे तर तुमचं कोणीच नाही, उरलेले 2 जण तुम्ही अजून शोधा, हा एक प्रॉब्लेम होईल आहे। पण जो LOC जी सध्या बॉर्डर आहे
त्याच्यामध्ये 4 मोठे हादसे परवापासून झालेले आहेत. एक म्हणजे कुपवाडामध्ये 4 माणसं मारल्या गेलेली आहेत घुसखोरी करताना. एक म्हणजे टांडापट्टी सेक्टरमध्ये आपल्या फायरिंगनी पाकिस्तानचे 12 सोल्जर्स मारल्या गेलेले आहेत. 4 गन्स डिस्ट्रॉय झालेले आहेत आणि 3 बंकर गेलेले आहेत. त्याच्यानंतर आजच बांदीपुऱ्यामध्ये BSF आणि आर्मीच्या जॉईंट ॲक्शनमध्ये 2 आतंकवादी मारल्या गेले आहेत. आता हा जो प्रकार सुरू झालेला आहे याचा अर्थ असा की यांनी हा मोठा प्लॅन केला होता की बॉर्डरवरनं घुसखोरी करायची आणि आतमध्ये दंगल माजवायची. तर आता बॉर्डरची घुसखोरी तर आपण बंद करून टाकलेली आहे, आतली दंगलसुद्धा आपण बंद केलेली आहे, पण आपल्याला सतर्क राहण्याची जरूरत आहे. सर, पहलगाममध्ये हल्ल्यानंतर भारतानं INS विक्रांत अरबी समुद्रामध्ये उतरवलेला आहे. पाकिस्तानला हा थेट इशारा आहे आणि हे INS विक्रांत हे किती घातक ठरू शकते? हा थेट इशारा तुम्ही मानू शकता याच्याकरता की INS विक्रांत हे फार मोठं आपल्याकडे असेट आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की मुंबईपासनं किंवा गुजरातपासनं कराचीचं जे डिस्टन्स आहे ते जवळपास 2000 किलोमीटरच्या वर आहे. तिथपर्यंत आपली विमानं जाणं हा सुद्धा एक प्रॉब्लेमॅटिक प्रश्न असतो. त्यामुळे मागच्या वेळेला जसं आम्ही केलं होतं की ज्या वेळेला कराची बंदर मिसाईल अटॅकने डिस्ट्रॉय केलं होतं त्यावेळेला आम्हाला कराचीच्या जवळ म्हणजे कराचीच्या निकट 2 ते 3 किलोमीटर किंवा 4 किलोमीटरपर्यंत जावं लागलं होतं. पण आता हे विक्रांत जर मध्य समुद्रात गेलं तर साधारण 100-150 किलोमीटर किंवा 200 किलोमीटरपासनं त्याची जहाजं जी आहेत, जहाजं म्हणजे विमानं त्याच्यावरची जी आहेत, ती विमानं त्यांचे मिसाईल्स हे कराची बंदराला, ग्वादार बंदराला लक्ष्य करू शकतात आणि त्याच्या जे एस्कॉट जहाजं असतात विक्रांतची, त्यांचे जे टॉर्पेडोज आहेत ते पाकिस्तानच्या नेव्हीला आणि त्यांच्या मर्चंट शिपिंगला एस्कॉट करू शकतात. सर, पहलगाम हल्ल्यामध्ये नंतर जेव्हा सर्वपक्षीय बैठक झाली त्यात सरकारने म्हटलं आहे की त्या ठिकाणी चूक झाली. या चूककडे कसं बघतात? चूक अशी झालेली आहे की जे तिथे ग्राउंड्स असतात पहलगामच्या बाजूची, ती ग्राउंड सरकार उघडतं. सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट नाही, स्टेट गव्हर्नमेंट उघडतं आणि त्याची नोटिफिकेशन निघते. जनरली जेव्हा अमरनाथ यात्रा चालू होते त्याचे 4 ते 5 दिवस आधी ते ग्राउंड उघडलं जातं, त्याची साफसफाई केल्या जाते आणि इथे नंतर उपयोगात आणलं जातं. हे याच्याकरता होतं की त्याच्यानंतर मग अमरनाथ यात्रेचे लोक चालल्या गेल्यानंतर तिथे मग पर्यटक लोक यायला सुरुवात होते. त्याच्या आधी तिथे त्यांना जाऊ देत नाही, शहरामध्ये पर्यटकांना येऊ देतात. यावेळेला यांनी कोणालाही सांगितलं नाही, राज्य सरकारने नाही, तिथल्या लोकल लोकांनी कोणालाही सांगितलं नाही. त्यांनी आपल्या टूर कंपन्यांनी टूर अरेंज केल्या. तिथल्या लोकांनी आपले सामान घेऊन त्या ग्राउंडमध्ये गेले. त्यांनी मोठं स्ट्रक्चर उभारलं, तिथे खाण्यापिण्याचे स्टॉल उभारले, राहण्यासाठी टेंट्स नेले आणि तिथे टुरिस्ट लोकांना बोलावलं. त्यामुळे तिथे ना तर पहलगाममध्ये ना तर त्या ग्राउंड्समध्ये किंवा फक्त त्याच ग्राउंडमध्ये बैसारण ग्राउंडमध्येच नाही पण दुसरीकडे सुद्धा कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त नव्हता. आता त्यांना हे माहितीच नसल्यामुळे की जे कोणी येणार आहे त्यांनी इंटेलिजन्ससुद्धा घ्यायचा विचार केला नसेल. त्यामुळे हे इंटेलिजन्स फेल्युअर कितपत आपण म्हणू शकतो यावर विचार करायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की हे झाल्याबरोबर आपण आपले पोलीस तिथे गेले, CRPF तिथे गेली, पण तिथल्या लोकांनी सांगितलं, जे पीडित लोक होते त्या लोकांनी सांगितलं की आमच्यापर्यंत यायला त्यांना 1-1.5 तास लागला. तर तेवढं त्यांना चालायला वेळ लागतो कारण तिथे जाणारी फक्त पायवाट आहे आणि ते जवळपास 4 किलोमीटर अंतर असल्यामुळे किती वेगात चाललं तरी पहाडामध्ये 3 ते 4 किलोमीटर एका तासाच्या पेक्षा जास्त चालता येत नाही. नक्कीच सरकारने ज्याप्रमाणे आता निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय कुठेतरी पाकिस्तानसाठी घातक ठरू शकते असा एक विचार पुढे येताना दिसून येतो. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.